नमस्कार. आपण पाहता तरुण बांधव. रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र, भक्ती आणि आत्मसंयमाचा महिना आहे. मुस्लिम बांधव या महिन्यात उपवास करतात, प्रार्थना करतात आणि दानधर्म करतात. इस्लामिक कॅलेंडरचा हिजरी 9वा आणि सर्वात पवित्र महिना आहे. जगभरातील मुस्लिम बांधव रोजा, प्रार्थना, दान आणि आत्मसंयम ठेवून साजरा करतात. या काळात महिनाभर उपवास ठेवून पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाण्यापासून दूर राहून अल्लाची उपासना केली जाते. मानसिक आणि आध्यात्मिक तयारी. मनाला पाप आणि वाईट विचारांपासून शुद्ध करावे. मनातील द्वेष, अहंकार, गर्व आणि नकारात्मक काढून मनाला शुद्ध करावे. हे रमजानचे स्वागत करावे. महत्त्व आणि वैशिष्ट्य. रमजान हिजरी दिनदर्शिकेतील 9वा महिना असून तो अत्यंत मंगलमय आणि आध्यात्मिक मानला जातो. हा काळ आत्मशिस्त, कुराणचे पठण आणि अल्लाची क्षमा मागण्यासाठी अत्यंत खास मानला जातो. रोजा म्हणजेच उपवास. पहाटेपासूनच सूर्यास्तापर्यंत अन्न पाण्यापासून दूर राहून स्वयंशिस्त लावली जाते. इस्लामच्या 5 स्तंभापैकी एक आहे. सूर्योदयापूर्वीच्या जेवणाला सहरी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडण्याच्या जेवणाला इफ्तार असे म्हटले जाते. पहाटेचे जेवण आणि उपवास सोडणे या दोन्ही आपण आपल्या परिवारासोबत आणि समाजासोबत सोडला जातो. पवित्रता. या काळात मुस्लिम बांधव वाईट कृत्यापासून दूर राहतात. अधिक वेळ कुराण पठण आणि नमाजमध्ये घालवतात. इस्लामिक चंद्र कॅलेंडरनुसार चंद्र दिसण्यावर अवलंबून आहे. हा महिना इस्लाम कॅलेंडर आधारित असल्याने दरवर्षी तो 10 ते 11 दिवस लवकर येतो. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.